नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय अत्यंत कमी किमतीत मिळवा. पवार केस के बुलढाणा, शैलेश भाऊ उबरंडे, श्रीकांत भाऊ वराड, देवदासजी पाटील, श्रीराम कृषी केंद्र नांदुरा, अनंता भाऊ चला. 14 प्लेयर अलाव आहे. श्रीकांत भाऊ वराड चला लवकर, तुमची प्रतीक्षा होत आहे. लिजेंड एम्प्लॉई योगेश साहेब बडे, नितीनजी टेकाडे, अभिषेकजी देशमुख, रवी शिंगणे, राहुल पाटील, विशाल बनकर, दिवाकर उबाडे, डीजे रायपुरे सर, तुषार पाटील, राहुल कळमकर, सचिन उवाडे, रोशन वडवणकर. अजून कोण आहे? अजून कोण आहे? रवी सपकाळ. 15 प्लेयर झाले तरी काही हरकत नाही. फक्त मॅच खेळायची आहे आणि आपल्याला हा खरा आनंद घ्यायचा आहे. या दोन संघांमध्ये जो सामना होईल त्या तो सामना खरंच पाहण्यासारखा येईल. जो जिंकेल तो फायनल मध्ये खेळेल. हॅलो, टॉस साठी कृपया दोन संघाचे कॅप्टन या सुनील भाऊ देशमुख आणि डीजे रायपुरे सर, कृपया दोघांना विनंती करतो की त्यांनी लवकर टॉस करून घ्यावा. तसेच मी टॉस करता क्रॉपक्रेस्ट इंडियाचे नॅशनल मॅनेजर गणेश पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही संघाच्या सोबत येऊन टॉस करून घ्यावा. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग मध्ये जो संघ विनर राहील त्या संघासोबत या टीमचा जो संघ विनर राहील तो खेळेल आणि नंतरच विजय घोषित केला जाईल. कॉल कोणाचा राहील? सुनील भाऊ करता कॉल. हॅलो, लिजेंड डीलर्स चे हॅलो. कप्तान सुनील भाऊ देशमुख हे आपले कॉल करतील. टेल्स लिजेंड एम्प्लॉई रायपूर सर, बॅट पाल. कॉल 50,001 रुपयाची मॅच आहे. जो जिंकेल प्रतिस्पर्धी त्या टीमला पैसे भरून देईल. त्यांच्या भाऊ तुम्ही बॉलिंग करत असतात का? नाही नाही हॅलो, या मॅचचे ऑफिशियल अंपायर असेल आमचे हिंदीचा एक गोड आवाज सचिन जी शी. हॅलो, या मॅचचे अंपायर असेल प्रकाश गुळवे, मनोज बेराड. या अंपायरचे ऑफिशियल पंच मनोज बेराड आणि प्रकाश गुळवे. ऑफलाईन स्कोरिंग करतील सचिन चिम. विशाल बर्डे
विशाल बर्डे. मी घरी चाललो. कपडे बदलून येतो. पूर झाला. विशालजी बर्डे, आपणास विनंती आहे, आपण जिकडे असाल कृपया इकडे या. प्रकाश गुळू यांची फिल्डिंग लावून दे बर का. चला रायपुरे साहेब बॅटिंगवर येतील आणि तुषार तायडे बॅटिंग स्टार्ट करा. चला प्लेयर व्यतिरिक्त बाकीचे प्लेयर बाहेर जातील. आणि पुढील कॉमेंट्रीसाठी प्लेयर व्यतिरिक्त बाकीचे प्लेयर बाहेर जातील. आणि कॉमेंट्रीसाठी चला. आपल्यासोबत जुडतील आता विशाल भाऊ. विशाल भाऊ कॉमेंट्री करायची आहे प्रत्येक मॅचची. अक्षय चला. कॉमेंट्री स्टार्ट करा. विशाल आणि ग्राउंड स्टाफला मी विनंती करेन की स्टेजवरती सोपे लावून द्या. ग्राउंड स्टाफला मी विनंती करेल स्टेजवरती सोपे लावून द्या. चला पटकन फिल्डिंग सजवायची आहे आपली. चला 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. खरं तर आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ नसल्या कारणाने आपण नक्की 4 ओव्हरचा हा आनंदमय सामना घेतोय. 4 ओव्हर सर प्लीज. चला ओके 5 ओव्हरचा मॅच असणार आहे. चला 5 ओव्हरचा मॅच. अंपायर फिल्डिंग लावून घ्या. आणि एका बॅटमॅनला फक्त 4 बॉल खेळायला मिळतील. हे पण बॅटमॅनने नोंद घ्यायची आहे. एका बॅटमॅनला 3 किंवा जास्तीत 4 बॉल खेळायला मिळतील. नंतर परत दुसरे बॅट्समन जातील. बॅट्समननी लक्ष घालायचंय. फिल्डिंग लावा लवकर. सर्व फिल्डर 30 वर राहा. अंपायर योगेश देशमुख. अंपायर थांबा तिथे. तुम्हाला थांबायचं आहे, काही पर्याय नाही. चला लवकर सामन्याला सुरुवात करा. फिल्डिंग लावा. बॅट्समननी कृपया नोंद घ्यायची आहे. इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रत्येकाच्या बॉल मोजले जाणार आहेत. 3 किंवा 4 बॉलच खेळायचे आहेत. बॅटिंग सबको मिलनी चाहिए. गावते साहेब आपल्या टीम मध्ये या. तुम्ही टी शर्ट घाला. भाऊ काही फिल्डर काही बॉयच्या बाउंड्रीवरती ठेवा ना. सगळे मधातच ठेवले तुम्ही. बाउंड्रीवरती ठेवा 2-4 फिल्डर. यानंतरचे बॅट्समन तयार राहा. लोखंडे साहेब स्ट्राईकवर तयार राहा तुम्ही. तर लिजेंड एम्प्लॉईज कडून आलेले 2 फलंदाज आकाश लोखंडे आणि डीजे रायपुरे सर. एक सलामीची बल्लेबाज जोडी आहे. खूप घाताघाची फलंदाज आहेत डीजे रायपुरे सर. आणि गोलंदाजी करता नाव काय गोलंदाज? 3, 2, 1 0 स्टार्ट.
ये बॉल अरे लिहिणार रे बहादूर आहे. स्कोरिंग लिहा स्कोरिंग लिहा. पहिलाच बॉल खूप छान प्रकारे गोलंदाजी टाकला आणि तो नो बॉल घोषित केला गेला आहे. हा बॉल पकडला जाणार नाही. पुन्हा एकदा तसाच बॉल. बॅट्समनला तो बॉल समजला सुद्धा नाही. 0 बॉल 2 रन. आकाश सरांनी जर 6 मारला तर माझ्याकडून 5001. अरे यार 5001 रुपयाचं प्राइज आकाश सरांसाठी नांदेड वॉरियर्स कॅप्टन यांच्यातर्फे. कमॉन आकाश सर. उगन माय लॅप टू लँड कंपनी होई. कडून आकाश सर तुम्हाला 6 साठी 5001 प्राइज आहे. डिस्कस करताना आकाश सर अतिशय उत्कृष्ट खेळाडू. 1 रन काढल्यानंतर सुद्धा स्ट्राईक घेतात. 3 बॉल झाले तुमचे. 3 बॉल मध्ये शॉट 1 नंबरची मारली. अरे बापरे अतिशय सुंदर. अतिशय अशा उत्कृष्ट शॉट नंतर रायपुरे साहेब या आनंदामध्ये खाली पडताना आणि त्यांच्या सोबत असणारे फलंदाज आकाश लोखंडे साहेब त्यांनी मैदानामधून परत यावं. दुसऱ्या फलंदाजाला वेळ भेटला पाहिजे. यानंतरचे फलंदाज करवंदे साहेब लवकर मैदानात जातील. कॉमेंट्री करा कॉमेंटेटर. लिजंडचा हा सामना खेळला जातोय आणि या स्पर्धेत हेलो हेलो. स्कोरर कोण आहे? कॉमेंटेटर सौरभ राजपूत माईकशी संपर्क साधा. स्कोरर कोण आहे? कॉमेंटेटर. कॉमेंटेटर सौरभ राजपूत. सौरभ कॉमेंटेटर सौरभ कॉमेंट्री कक्षात संपर्क साधा. बॅटिंग करताय रायपुरे साहेब आणि गोलंदाजी करताय सुनील देशमुख. देशमुख साहेबांच्या गोलंदाजीवरती बघूया आता रायपुरे साहेब कसा खेळ करतायत. सुनील भाऊ देशमुखांनी एकदम अतिशय चांगला चेंडू टाकला पण तेवढाच चांगला फटकार या ठिकाणी लावलाय रायपुरे साहेबांनी.
सुनील भाऊ देशमुख आणि देवदादा पाटील यांच्या आग्रहाने की आम्हाला हा सामना खेळायचा आहे आणि तेवढंच उत्कृष्ट या ठिकाणी ते दोघही जण या सामन्याचा आनंद लुटतायत. यानंतरचे फलंदाज गावते साहेब तुम्ही आतमध्ये जा आणि रायपूर साहेबांनी विनंती करतो की त्यांनी बाहेर यावं आता. यानंतरचे फलंदाज गावते साहेब जा. लास्ट बॉल रायपूर साहेब, लास्ट बॉल. शेवटचा बॉल आणि हा लावलाय सरळ बॉन्ड लाईन तरफ. यानंतरचे फलंदाज गावते साहेब. या सोबतच संघाची धावसंख्या खूप खूप अभिनंदन सर. थांबा तुम्ही खेळले पहिले. कॉमेंटेटर अनिकेत बामंदे कुठे आहे? कॉमेंटेटर अनिकेत बामंदे कृपया स्टेज जवळ येतील. कॉमेंटेटर आकाश, सचिन चिम. पुढचा चेंडू घेऊन येत आहे दादा. आणि हा टाकलेला बॉल आणि या सामन्याचा आनंद घेताय या ठिकाणी सर्व गणराज ॲग्रो सेंटरचे संचालक श्रीकांत भाऊ भराड, चिंतामणी ॲग्रो सेंटर धामणगावळेचे संचालक घनश्याम भाऊ सुरोशे, ऋषिकेश कृषी केंद्राचे संचालक दत्ताभाऊ उबाळे. यानंतरचे फलंदाज योगेश साहेब बडे. करवंदे साहेबांसाठी हा शेवटचा गोल असणार आहे. हे बघा 3 चेंडू मात्र प्रत्येक बॅटरला इकडे मात्र दिले गेलेत आणि 3 बॉल झाल्यानंतर आपण रिटायर व्हायचं आहे. करवंदे साहेब आपण आता रिटायर होत आहे. सुनील भाऊ देशमुख यांच्यासाठी बक्षीस आहे. किशोर राजे कानडजी यांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं. चला पुढचा चेंडू. दरम्यान जर बघितलं तर मागच्या दिशेने इकडे फटका खेळलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव मिळतील. चेंडूला अडवतील, रिटर्न करतील. गवतेश सर यांच्या माध्यमातून जर बघितलं तर ही धाव आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. आता जर बघितलं तर योगेशजी बडे माफ करा, योगेशजी बडे जे मात्र आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळत आहे पुढचा चेंडू खेळण्यासाठी. एक्झिबिशन मॅच सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेसचा बॉल चांगला फटका. नक्की जर बघितलं तर शेवटच्या चेंडूत काय करता
यामध्ये मल्लिंगा हे पांगरीचे मल्लिंगा आहे शैलेश भाऊ, आणि हा उत्कृष्ट असा आणि गवते सर बाद होताना, आणि हा आणि नेक्स्ट बॅटर आहे तो येळगावचा बादशाह, काय नाव आहे द मॅन फॉर नितीन टेकाळे. अंपायर पंचगिरी करत असताना उत्कृष्ट अशी पंच लाभलेले आहे या मॅचला. संभाजी पाटील आणि प्रकाश गुडवे, त्यांच्या बाजूला आहे सुनील पाटील, आणि हा पुढचा चेंडू साई कृष्णकेंद्र पागरी, आणि हा टोलवलेला आहे. दादानी उत्कृष्ट फिल्डिंग केली आणि सुनील भाऊ चेंडू फेकतील. 34 रन, 4 विकेट, 4 विकेट के नुकसान पे 34 रन. खूप सुंदरसं यष्टी रक्षण, सॉरी यष्टी हेलो, बहुत ही बखूबी निभाया अभी तक अपने खूबसूरत अंदाज को येड़गांव के बादशाह ने, जो कि काफी अच्छे मशहूर माने जाते हैं अपने बल्लेबाजी के लिए. गेंद और ये थोड़ी लेंथ से भटके और वाइड के रूप में मिल गई. एक और रन और गेंद जारी है बाउंड्री लाइन की तरफ, और ये 4 रन देके जाएंगे डीजे. क्या और नितिन टेकाड़े की ये आखिरी गेंद होगी. हेलो, उठाना चाहते थे, कदम ताल किया गेंद के साथ, लेकिन गेंद और बल्ले का सही तालमेल नहीं. फिर भी 1 रन लेने में पूरे 2 रन की मांग की है. देखना होगा क्या पूरा कर पाएंगे, और पूरा कर लिया है. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच. और इसी बीच 42 रन, और ये गेंद उठाई है, ऊंची गई है, दूर कितनी, नो मैच लैंड में जाके गिरेंगे. फील्डर पीछा कर रहे हैं, 1 2 3 टप्पे में हाथ में आई, और बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा. और इसके बाद नितिन टेकाड़े वापस आएंगे और अगले बल्लेबाज जाएंगे. पटकी हुई गेंद थी, समझ नहीं पाए. ओवर की समाप्ति. अब बैटिंग पे जाएंगे भीष्म सेन जी डालमिया. डालमिया अंकल जाएंगे बैटिंग पे. अभिषेक जी मोरखेडे बाहेर या, बाहेर या, बाहेर चला. भीष्म सेन जी डालमिया जातील बॅटिंगला. डीजे लगाओ. हा सामना खरं तर बघताय, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. हा सामना खरं तर tenniscricket.com या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघत आहात, आणि स्पॉन्सर आहे क्रॉपकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. जेवणाचे जे लोक बाकी असतील त्यांनी जेवण करून घ्या. डालमिया अंकल साठी अभिषेक मोरखेडे रनर राहतील. अभिषेक मोरखेडे रनर अंकल साठी. अंकलनं सिक्सर मारला तर 501 रुपयाचं बक्षीस आपल्याकडून. 5001चं बक्षीस. अंकल सिक्सर मारा. आणि धाळ नाक्याचे हे उत्कृष्ट गोलंदाज मिस्टर केशव घुले, लिजंड प्लेयर केशव घुले. बघताय आता घुले साहेब काय करतील ते. आणि या घुले साहेबांनी टाकलेला उत्कृष्ट हा बॉल आणि अंकित टोलवलेला आहे, आणि 1 रन पूर्ण केला तो. आता स्ट्राईकवर आहे राहुल.
बघतो तर राहुल आणि घुले साहेब काय करतात. छोटासा 3.5 पावलाचा रन घुले साहेबांचा. आणि हा बॉल गेला, मला वाटतं स्टेडियमच्या बाहेर बॉल फेकला घुले साहेबांनी. नो बॉल. अतिशय सुंदर अंपायरिंग करत आहेत संभाभाऊ. संभाभाऊला अंपायरिंग चांगली केल्यामुळे माझ्याकडून 2100 रुपयाचं प्राइज. में 6 रन. नहीं पाए लेन को, और वाइड बॉल का इशारा. बिल्ली बाउंडिंग बहुत ही अच्छी अंपायरिंग करते हुए. इथे आपले कलेक्टर ऑफिस सोशल वेलफेअर ऑफिसर निलेश डुकरे यांचे मी हार्दिक शब्द सुमनाने स्वागत करेल. त्यांनी मंचावर उपस्थित व्हायचंय. आणि कोण बॉलर कोण आहे. अगर दालमिया अंकल 6 लगाते हैं तो जगदीश फाल्के की तरफ से 5001 रुपए का बख्शीश जाहिर कर दिया गया है. देखना होगा अगली गेंद 5001 की हो पाएगी. बहुत ही अच्छी बल्लेबाजी थी, लेकिन यहां पर विकेट का पतन होता हुआ दालमिया जी के रूप में. लेकिन हमारे आदर्श होने के कारण उन्हें विकेट नहीं दे कह सकते. बहुत ही अच्छी डिप्लेसमेंट. 1 रन के लिए भागे और 1 रन पूरा करते हुए इसी के साथ बढ़ती हुई संख्या 56 रन. और अगले बल्लेबाज जाएंगे. नेक्स्ट बैट्समैन अंदर जाए ग्राउंड के अंदर. योगेश देशमुख जाएंगे अगले बल्लेबाज. योगेश देशमुख जाएंगे अगले बल्लेबाज. मोहताजी यांचं सहर्ष स्वागत. हे फायनल मॅच साठी येथे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेल की डीलर टीमकडून तुम्ही खेळावे. अंकल अभी वापस आते हुए अंकल ने 4 गेंदे में 15 रन निकाल के बहुत ही अच्छा योगदान डीलर टीम को दिया है. त्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांनी. चिंतामणि एग्रो के मालक और सर्वे सर्वा घनश्याम भाऊजी डालेंगे. अब तक 56 रन बन चुके हैं. और योगेश देशमुख बल्लेबाजी का भार अपने कंधों पे संभालते हुए. बहुत ही अच्छी डिस्प्लेसमेंट, लेकिन फील्डर वहां पे मौजूद है. और सुनील भाई ने बहुत ही अच्छी फील्डिंग की. इस उम्र में उनकी फिटनेस देखने लायक है, जो कि हम सब देख रहे हैं. पूरा ग्राउंड देख रहा है. पूरा ग्राउंड खचाखच भरा हुआ. अगली गेंद. और ये बहुत ही अच्छा उठाया है. फिर से सुनील भाऊ के पास थोड़ी सी मिस फील्डिंग, लेकिन रन बचाए अपनी टीम के लिए. इसी के साथ बढ़ती हुई रन संख्या. नो बॉल. 59 रन इस नो बॉल की और 1 रन की बदौलत. उठा के दे मारा है. ऊंची गई है गेंद.
दूर कितनी, अंपायर जितनी, नो मैच लैंड में गिरेंगी गेर। इसी के साथ बढ़ती हुई रन संख्या 60 रनों पे जा पहुंची है। इसके बाद तुषार पाटिल जाएंगे बल्लेबाजी के लिए, रेडी रहे, अपने पैड्स पहन ले। तुषार पाटिल अगले बल्लेबाज बनकर जाएंगे। इसके बाद माननीय बनकर साहेब पुढील फलंदाज म्हणून मैदानावर जातील अशी मी त्यांना विनंती करतो. अंपायर संभाजी पाटील साहेब किती बॉल झाले ते सांगतील. 4 बॉल झालेले आहे, 2 बॉल बाकी आहे. योगेशने बनकरला स्ट्राईक द्यावी. आणि कॅच 62 शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आणि 62 रनावर जाऊन पोहोचली आहे धाव संख्या. आणि या बॉलवर जर छक्का मारला तर 5001 रुपये बक्षीस आलंय आकाश लोखंडेंकडून. 5001 बक्षीस हवं असेल तर ग्राउंडच्या बाहेर बॉल मारावा लागेल. विकेट घेतली तर योगेश शुरसे यांच्याकडनं 1001. और बुल्ढाना अर्बन के सर्व तथा आदरणीय अध्यक्ष बुलढाणा जिल्हा कृषी विक्रेता संघ श्री किसनजी पुरवार भाईजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना भाईजींना मी विनंती करतो की भाईजींनी स्टेजवरती बसावं. भाईजी बैठो. चला इनिंग फिनिश्ड. स्पॉन्सर इनिंग संपलेली आहे. 5 ओव्हर संपलेले आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीवर 63 रन. चला एम्प्लॉई टीमने फिल्डिंग लावायची आहे. पटापट क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आकाश, बनकर, गणेश फिल्डिंगला जातील. रायपुरे साहेब फिल्डिंगला जातील. तू कायला एन्जॉय करशील डीलर तू नको. चला पटकन चला. बॅटर बॅटिंगला जातील. बॅटमन तिथंच थांबायचं आहे. हो राजे राजे इकडे या तुम्ही. तुम्ही अंपायरशिप करा तिकडून. अंपायर 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 करा ना अंपायरशिप. लवकर फिल्डिंग सज्ज करावी. अंपायर सुनील पाटिल बल्लेबाज और उनका साथ देंगे सुनील देशमुख. पहली गेंद सामना करेंगे सुनील पाटिल. योगेश की पहली गेंद सामना करेंगे सुनील पाटिल. हाँ हाँ सुनील भाऊ पाटील आणि हा उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी योगेश भाऊंची. सुनील भाऊंना अखेरचा बॉल. सुंदर असा डिस्प्लेसमेंट केला सुनील भाऊनी. 1 रनासाठी पळाले आणि 1 रन आरामात पूर्ण केला. या 1 रनाने टीमचा खाता उघडला. सुनील भाऊ देशमुख बॅटिंग स्ट्राईकवर. समोर योगेश भाऊ. गजू मंडप राहू दे थोड्या वेळ. गजू गजू
इल्लू मामू मंडप रहने दो, दोनों साइड का मंडप निकाल लिया आपने. सुंदर अशा रीतीचा बॉल आणि त्याच रीतीने खेळला सुनील भाऊ देशमुख यांनी. गुड लेंगचा बॉल होता हा योगेश भाऊकडून सुनील भाऊ पाटील यांना. पुन्हा एकदा गुड लेंगचा बॉल, समजू नाही शकले सुनील भाऊ पाटील. पुन्हा मिस झाली गेंद. 2 रन. शेवटचा बॉल उचलून मारण्याचा प्रयत्न, मात्र आपल्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं नाही आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत 2, लॉस ऑफ 0 विकेट. आणि दत्तादादा पाटील ग्राउंडमध्ये जाताना बॅटिंगसाठी. पानी की बोतल लेके आओ उधर. दोनों गेंदों पे लगातार 2 चौके लगा के हैट्रिक पे आ गए हैं दत्ता भाऊ. बहुत ही अच्छी बल्लेबाजी दत्ता भाऊ की यहाँ पे देखने को मिल रही है. इसी चौके के साथ बढ़ती हुई रन संख्या 11 रनों पे जा पहुंची है. अगली गेंद रायपुरे सर की अगली गेंद, सामना करेंगे फिर से दत्ता भाऊ. पटकी हुई गेंद थी और उसी का वही असर किया और हैट्रिक करते हुए यहाँ पे चौकों की दत्ता भाऊ. नाम ही काफी है, दत्ता भाऊ की यहाँ पे चौकों की हैट्रिक हो चुकी है. अगर एक और चौका लगाते हैं दत्ता भाऊ तो योगेश भाऊ सुरुशा की तरफ से उनको 1101 रुपए का इनाम जाहिर कर दिया गया है. अगली गेंद और ये तो बहुत ही दूर थी. ये रायपुरी साहब का चौका मानना पड़ेगा और नो बॉल यहाँ पे आती हुई अंपायर का इशारा. इस चौके की सहायता से बढ़ती हुई रन संख्या 17 रनों पे जा पहुंची है. दत्ता भाऊ ने फिर से मारी गेंद और जा पहुंची है सीमा रेखा की तरफ जा रही है गेंद. और क्या बल्लेबाजी हो रही है. 1001 की तरफ का जो इनाम था फील्डर रोकने में नाकामयाब रहे और 5 चौके लगाने में सब
5 गेंदों पे 5 चौके लगाने वाले पहले खिलाड़ी माने जाते हैं वो अभी तक। इस मैच में दत्ता भाऊ का दबदबा बना हुआ। इस पूरी टूर्नामेंट में 5 गेंदों पे 5 चौके, और ये 9 गेंद होगी, 9 बॉल। अंपायर का इशारा आता हुआ, अंपायर समझाते हुए, ये इतनी ऊपर काहे डाल रहे हो भैया। इस 9 बॉल की सहायता से बढ़ती हुई रन संख्या 26 रन। सुनील भाऊ देशमुख ने बल्ला घुमा के गेंद ऊंची गई है, फील्डर नीचे आते हुए देखना होगा क्या होगा। कैच छूटी, मैच छूटी, क्योंकि सामने खड़े दत्ता भाऊ और सुनील भाऊ दोनों ही खुखार बल्लेबाज माने जाते हैं अपनी टीम के लिए, और उसी तरह की खुखार गेंदबाजी करनी होगी। गज आकाश साहेब यांची बॉलिंग यांनी घेतलेली आहे। दत्ता भाऊची विकेट, क्या बात आहे, गज। पांगरीचे बादशाह उबरांडे सर, उत्कृष्ट असे बॅटिंग, आणि दत्ताभाऊ, टाळ्या दत्तूभाऊंशी। 6 बॉल मध्ये 20 रनाची खेळी करत हा बॅटर परत येतोय, आणि हा टोलवलेला आहे बघा, कॅच सोडली आणि मॅच पण सोडली। अंबिका कृषी केंद्र चांदूर विश्वाचे संचालक आमचे बंधू माननीय श्री बाळूभाऊ पाटील यांचं आपल्या टुर्नामेंटच्या अनुषंगानं बुलढाणा जिजामाता प्रेक्षागार येथे खूप खूप स्वागत। बाळूभाऊ पाटील यांना विनंती आहे की बाळूभाऊंनी स्टेजवरती संपन्न व्हायचं आणि बसून घ्यायचं आहे। यानंतर बॅटिंगवरती लक्ष्मी ट्रेडर्स धाडचे संचालक देवदास पाटील हे जात आहेत। नो बॉलचा इशारा आला अंपायर कडून, विकेट तर घेतली मात्र नो बॉल आहे। पाचवा बॉल घेऊन येत आहेत आकाश। उत्कृष्टरित्या असा लावलेला हा चौकार आणि डीजे। अडतीस रन। फुलटॉस बॉल आणि पहिला छक्का या टुर्नामेंटचा जो लावलाय उबरहंडे सरांनी, पहिला षटकार लावला या पूर्ण मॅचचा, आणि या 6 रनाच्या साह्याने 44 वर जाऊन पोहोचलेली धाव संख्या। पुन्हा ओव्हरची सुरुवात। जे बॉलर बॅन झाले होते त्यांचा एक बॉल बाकी होता।
लिजेंड वर्सेस मॅनेजमेंट असा हा रोमांचक सामना आतापर्यंत 44 रन, चौथी ओव्हर ची सुरुवात. टप्पा बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याच दिशेने हा मारला सुनील भाऊ देशमुख यांनी आणि 4 रनांनी वाढणारी धावसंख्या. देविदास भाऊ यांनी लावलेला हा शॉट 48 रनांवर जाऊन पोहोचले. धावसंख्या डीजे. कोरमंडल इंटरनॅशनलचे भाईजींना म्हणतो, सांगेल की भाईजी साहेबांचं गुच्छ देऊन एकदा सत्कार करावा भाईजी. आणि मोहताजी पण, दोघी पण सोबत येतील. या मोहताजी, घे फोटो, फोटो घे. 49 रन देविदास दादा बॅटिंगवर. व्हाईटच्या स्वरूपात आणखी 1 रन मिळून 50 पूर्ण केली आहे टीमने. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याचप्रमाणे तो लावण्यात आलेला आहे देविदास दादा यांच्याकडून. 4 रनांनी पुन्हा एकदा शानदार शॉट डीजे. कृपा करावी. व्हाईट बॉल, खूपच जास्त व्हाईट. हा फक्त 8 रन पाहिजेत जिंकण्यासाठी हा सामना. 8 बॉलात 8 रन. आमचे बंधू अंबिका कृषी केंद्र चांदूर विश्वाचे संचालक बाळूभाऊ पाटील यांचा सत्कार गजानन बडे, धामणगाव बडे जे आमचे मित्र करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बाळूभाऊ पाटील, नांदुरा तालुक्यातील एक वाघ, आमचा मोठा भाऊ चांदूर बिस्व्याचा वाघ, ढाण्या वाघ. देविदास दादा समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र व्हाईटच्या स्वरूपात आणखी 1 रन मिळत आहे. आणि अनंता दादा बॅटिंगला जातील. श्रीकांत भाऊ भराड बॅटिंगला जातील. विकेट, देविदास दादा यांची विकेट. तीन रनांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. नो बॉलचा इशारा अंपायर कडनं.
आणि श्रीकांत भाऊ बॅटिंगसाठी जातील. बाळूभाऊ पाटील कृपया बॅटिंगसाठी उतरतील मैदानात. अंबिका कृषी केंद्राचे संचालक बाळूभाऊ पाटील हे मैदानात जात आहेत. आखूड टप्प्याचा बॉल संभाजी पाटील दादा वापस येतील. बाळूदादा पाटील बॅटिंगला येत आहेत, तर कृपया संभाजी दादा पाटील यांनी वापस यावं. आणि इथे मॅच फिनिश. दोन्ही नाशिक आणि हो पाणी येते 2 मिनिट बघ. दोन रन. गच गच गचा गच अंदर जा. दोन्ही टीमला विनंती की आपण तयार राहायचं आहे. बाळू पाटील यांनी चौका किंवा छक्का मारला तर 1001 रुपयाचं बक्षीस योगेश दादा सुरेशे यांच्याकडनं आमच्याकडे जमा आहे. 1 बॉल 1 सिक्स. बघूया. दोन्ही टीमला विनंती आहे की दादा फायनलच्या साठी तयार आहे. फायनलचा टॉस हा आतमध्ये होईल, राष्ट्रगीत होईल, त्यानंतर टॉस. डॉट बॉल. परत बघूया आता. 1 बॉल लास्ट बॉल. बबलू भाऊ. जर बबलू भाऊने चौकार खाल्ला तर त्यांना बबलू भाऊ माहिती यांना कॉमेंट्री बॉक्स कडे 5001 रुपये जमा करावं लागेल. आणि व्हाईट बॉल. बबलू भाऊ 5000 जमा करावं लागेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बबलू भाऊ वाशिमहून बोलवले आम्ही स्पेशल बॉलर, पण त्यांनी जर चौका खाल्ला तर 5000 रुपये कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि 1001 रुपये योगेश दादाकडनं बॅट्समनला द्या द्या द्या. आणि ते 1001 रुपयाचं बक्षीस पात्र. चला ह्या बबलू भाऊ 5000 रुपये घेऊन या इकडे. नाशिक. नमस्कार शेतकरी